नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वीर प्रताप मोहिते भाग 13वा. मोहिते वाड्याच्या त्या अवाढव्य हॉलमध्ये एक भयानक शांतता पसरली होती. झुमराचा प्रकाश काव्याच्या चेहऱ्यावर पडला होता, जो क्षणाक्षणाला पांढरा पडत चालला होता. तिच्यासमोर उभी असलेली ती छोटीशी कावेरी, तिचे ते निरागस डोळे, तिचं ते वागणं, काव्याला आपल्या काळजात काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. आई? कावेरीने पुन्हा एकदा तो शब्द उच्चारला. काव्याच्या कानात तो शब्द एखाद्या विजेसारखा कडाडला. तिने खाली बसून कावेरीच्या इवलीशा हातांना आपल्या हातात घेतलं. कावेरीचे हात मऊ होते, अगदी लोण्यासारखे. कावळ्याच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. तिला आठवलं 3 वर्षापूर्वीचा तो अपघात, हॉस्पिटलचा तो पांढरा उग्र वास आणि डॉक्टरांचं ते वाक्य, तुमचं बाळ वाचवू शकलो नाही. तिने वीरचा बदला घ्यायचं ठरवलं होतं, कारण तिला वाटत होतं की वीरमुळे तिचं बाळ गेलं. पण आता तिच्यासमोर उभी असलेली ही मुलगी तिला आई म्हणत होती. हे कसं शक्य होतं? काऊ, किती वेळा सांगितले अनोळखी लोकांशी बोलायचे नाही. इशिताचा कर्कश आवाज त्या भावूक क्षणाला चिरून गेला. तिने पुढे होऊन कावेरीला काव्याच्या जवळून अक्षरशः ओढून घेतलं. काव्या झटकन उभी राहिली. तिची नजर आता इशितावर खिळली होती. इशिता, तू तू इथे काय करतेस? आणि ही मुलगी, ही वीरची मुलगी आहे? इशिताने एक विक्षिप्त स्मित केलं. तिने कावेरीला आपल्या कडेवर घेतलं आणि तिच्या केसावरून हात फिरवला. हो काव्या, ही वीरची मुलगी आणि माझीसुद्धा. आम्ही नुकतंच लग्न केले. तुला कदाचित वीरने सांगितलं नसेल, कारण तुझ्यासारख्या तात्पुरत्या लोकांशी तो जास्त बोलत नाही. काव्याला धक्का बसला होता. लग्न? पण काल रात्री वीरने माझ्याशी... त्याला लग्न नाही म्हणत काव्या, त्याला विल्हेवाट लावणं म्हणतात. पाठीमागून वीरचा थंड आवाज आला. तो पायऱ्यांवरून खाली येत होता. त्याचे दोन्ही हात खिशात होते आणि नजरेत एक प्रकारची क्रूरता होती. कालचं ते नाटक फक्त तुला एका सुरक्षित जागी आणण्यासाठी होतं. कायदेशीररित्या इशिता माझी पत्नी आहे. काव्यानं वीरकडे पाहिलं. ज्या डोळ्यात तिला काल रात्री काही क्षण आपुलकी दिसली होती, तिथे आता फक्त बर्फासारखी थंडी होती. वीर, तू असं कसं करू शकतोस? तू मला फसवलंस, तिने आता त्याची कॉलर धरत म्हटले. फसवलं? वीर हसला, पण त्या हसण्यात आनंद नव्हता. काव्या, तू कोणत्या हेतूने माझ्या आयुष्यात आली आहेस हे मला चांगलंच ठाऊक आहे. तू आणि तुझा तो मावस भाऊ कौस्तुभ, तुम्हाला काय वाटलं मी इतका कच्चा आहे? ते ऐकून तर काव्याच्या पायाखालची जमीन सरकली. वीरला कौस्तुभबद्दल कसं माहीत झालं? तिचं डोकं गरगरायला लागलं हे ऐकून. आता तू या घरात राहणार आहेस, पण माझी पत्नी म्हणून नाही, तर कावेरीची काळजी घेणारी एक केअरटेकर म्हणून. वीरने आपला अंतिम निर्णय सुनावला. जर तुला या घरात टिकायचं असेल तर माझ्या अटी मान्य कराव्या लागतील. कावेरी इशिताच्या कडेवर रडायला लागली होती. दादा, मला आईकडे जायचे, त्या आईकडे. तिने काव्याकडे बोट दाखवले. इशिताचा चेहरा रागाने लाल झाला. तिने कावेरीला गदागदा हलवलं. काऊ, गब्बस. ती नाही तर मी तुझी आई आहे. नाही, तू गंदी आहेस. तू मला मगाशी चिमटा काढला, कावेरीनं मोठ्यानं ओरडून सांगितलं. तिचे ते बोल ऐकून आता मात्र पूर्ण हॉलमध्ये सन्नाटा पसरला. वीरची नजर इशिताकडे वळली. त्याच्या डोळ्यात आता संशय दाटला होता. इशिता, काय म्हणते ही? नाही वीर, ही लहान आहे, काहीही बोलते. मी कशाला हिला लागेल असं करेन? इशिता चांगलीच मनातून घाबरली होती. वीर, तू माझ्यावर विश्वास ठेवू नकोस, पण या मुलीच्या डोळ्यात बघ, तिला भीती वाटते. तू खरंच अशा स्त्रीच्या हातात तुझ्या मुलीला देणार आहेस? काव्याने ही संधी साधली. ती पुढे झाली आणि तिने वीरच्या डोळ्यात बघूनच पुढे म्हटलं. तसा वीर शांत झाला. त्याला आठवलं पार्कमध्ये कावेरी कशी घाबरली होती जेव्हा आईस्क्रीम सांडलं होतं. काकी रागवतील असं ती म्हणाली होती. म्हणजे इशिताने तिला आधीपासूनच धमकावून ठेवलं होतं का? त्याला आता अनेक प्रश्न मनात पडू लागले होते. पुरे,
वीर हात दाखवत मोठ्यानं बोलला, इशिता, तू कावेरीला घेऊन वर जा. काव्या, तू स्टडी रूममध्ये ये. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. इशिता, काय बोललो मी आत्ता? तो तसं बोलतो कारण इशिता तिथेच अजून थांबली होती म्हणून. तसं तो अजून तिच्यावर रागवत बोलला. तशी इशिता वैतागून कावेरीला घेऊन वर गेली. पण जाताना तिने काव्याकडे असा कटाक्ष टाकला की जणू ती तिला जिवंत मारून टाकेल. स्टडी रूममध्ये वीर आणि काव्या आता समोरासमोर होते. वीरने टेबलावरची एक फाईल उघडली. तीच फाईल जी त्याने अनाथालयात पाहिली होती. काव्या, तुला खरंच माहीत नाही आहे ना की कावेरी कुणाची मुलगी आहे? वीरने आता खूप काळजीने विचारले. तसं काव्याने नकारार्थी मान हलवली आणि पुढे म्हणाली, वीर, मला सांगण्यात आलं होतं की माझं बाळ गेलं. वीरने मग फाईलमधला एक कागद तिच्यासमोर सरकवला. तो कावेरीचा बर्थ सर्टिफिकेटचा फॉर्म होता. तिथे आईच्या जागी नाव होतं काव्या देशमुख. काव्याचे हात थरथरायला लागले. तिने तो कागद आपल्या काळजाशी धरला आणि ती खाली बसून रडायला लागली. माझी मुलगी, माझी कावेरी जिवंत आहे. पण मग तिला अनाथालयात का ठेवलं? आणि तू तिच्याशी असं का वागत होतास? वीरने एक दीर्घ श्वास घेतला. कारण मला वाटलं होतं की तू मुद्दाम तिला सोडून गेलीस. कौस्तुभने मला तसंच सांगितलं होतं. त्याने मला सांगितलं होतं की तुला हे बाळ नको होतं. खोटं, सगळं खोटं आहे, काव्या ओरडली. कौस्तुभने मला सांगितलं की तू माझ्यावर अत्याचार केलास आणि मला सोडून गेलास. दोघांनाही आता कळून चुकलं होतं की त्यांच्यामध्ये एक मोठा खेळ खेळला गेला होता आणि त्या खेळाचा मास्टरमाइंड होता कौस्तुभ. काव्या, आपल्याला आता सावध राहावं लागेल. वीर तिचा हात धरून तिला उठवत म्हणाला. इशिताला कौस्तुभनेच इथं पाठवलं आहे. तिला वाटतंय की ती मोहिते खानदानाची मालकीन होईल. पण तिला हे माहीत नाही आहे की मी आता सत्याच्या किती जवळ आहे. पण वीर, कावेरीचं काय? ती इशितासोबत सुरक्षित नाही आहे, काव्याने काळजीत विचारले. तिला आता तूच सांभाळणार आहेस. इथून पुढे तू कावेरीची अधिकृत नॅनी म्हणून या घरात राहशील. जगासमोर इशिता माझी पत्नी असेल, पण पडद्यामागे तू तुझ्या मुलीसोबत राहशील. कबूल आहे? त्याने मनात काहीतरी विचार करून ठामपणे म्हटले. काव्याने वीरच्या डोळ्यात पाहिलं. तिथे आता सुडापेक्षा आपल्या मुलीला वाचवण्याची ओढ जास्त होती. तिने होकार दिला. पण त्यांना हे माहीत नव्हतं की इशिता दरवाजाबाहेर उभे राहून त्यांचं सगळं बोलणं ऐकत होती. तिच्या हातातला फोन सुरू होता आणि पलीकडे कौस्तुभ होता. कौस्तुभ, वीरला सगळं कळले. आता काय करायचं? इशितानं घाबरत विचारलं. कळू दे. आता वेळ आली आहे मोहिते खानदानाचा शेवटचा अध्याय लिहिण्याची. उद्या सकाळी मोहितेवाड्यात पोलीस येतील आणि वीर प्रताप मोहितेवर आपल्याच मुलीला पळवून नेण्याचा आणि एका मुलीवर अत्याचार करण्याचा गुन्हा दाखल होईल. तू फक्त त्या फाईलची विल्हेवाट लाव. पलीकडून कौस्तुभचं क्रूर हसू आलं आणि सोबत अजून एक खतरनाक प्लॅन. काव्या आणि वीर सत्याच्या जवळ तर आले होते, पण कौस्तुभने आता त्यांना एका अशा चक्रव्यूहात अडकवलं होतं जिथून बाहेर पडणं अशक्य वाटत होतं. काय होईल पुढे? पोलीस मोहितेवाड्यात येतील का? वीर स्वतःला कसं वाचवणार? आणि काव्या आपल्या मुलीसाठी कोणत्या थराला जाणार? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा वीर प्रताप मोहिते. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट्स करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझा हा चॅनल. धन्यवाद.